जर आपल्याला ना आपला चेहरा सुंदर करायचा असेल ना, तर काही अशा योगाच्या प्रॅक्टिस आहेत. त्या जर तुम्ही रोज केल्या ना, फेस योगाच्या प्रॅक्टिस, तर तुमचा चेहरा नक्की सुंदर होणार. ॲक्च्युली सुंदरच आहात आपण सर्वजणी, पण अजून जास्त आपल्याला सुंदर दिसायचं आहे. जर फॅट आहे, मग तुमचे गाल खूप तोबरे तोबरे आहेत, तुमचा इथे चीनचा फॅट लटकलेला आहे, तुमचं नाक खूप मोठं हेवी आहे, किंवा तुमचे हे ॲब्रोज लटकत चाललेले आहेत खाली, शेप थोडासा बिघडत चाललेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही रोज फेस योगाच्या प्रॅक्टिस करायच्या, आणि ह्या प्रॅक्टिस करून तुम्हाला खूप चांगला रिझल्ट पण दिसणारच आहे. जो लाईन आहे तुमची ती पण दिसेल, तुमचा हा चीनचा फॅट पण कमी होणार, तुमचे गाल तोबरे तोबरे आहेत, तुम्हाला जर वाटतं की तोबरे तोबरे गाल मला नाही आवडत, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला चांगला रिझल्ट येणार. तुमचं स्किन लटकत लूज होत चाललेले, त्याच्यासाठी पण तुम्हाला फायदा भेटणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि ह्या प्रॅक्टिस आहेत सोप्या सोप्या, ह्या रोज करा. दिवसातनं 2-3 टाईम केलात तरी काही हरकत नाही, ते जेवणाचं वगैरे काय बंधन नाही आहे, फक्त फेसच्या प्रॅक्टिस आहेत. तर पहिली प्रॅक्टिस करण्यासाठी पहिला आपल्याला हा फॅट कमी करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला ही जो लाईन दिसली पाहिजे, आपल्याला इथे फॅट नको आहे. माझा नाही आहे ना, पहिले खूप होता बघा, माझा चेहरा पहिल्याचा आणि आताचा खूप डिफरंट आहे. खरंच सांगते मैत्रिणींनो, खूप चांगला रिझल्ट भेटतो. फक्त करणं महत्त्वाचं आहे, बघून काहीच होत नाही, आहे की नाही. आणि हे सगळं काही झालेलं आहे माझ्या फेस योगाने. आता इथे मी तुम्हाला एक गोष्ट तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे, ते व्हिडिओच्या लास्टला सांगते. पहिले आपण आपल्या प्रॅक्टिस करून घेऊया. आता इथे पहिल्या पोझिशनमध्ये यायचं आहे आपल्याला. इथे आपल्या जबड्याला थोडंसं ओपन करायचं. इथे या पोझिशनमध्ये इथल्या ज्या नसा शिरा असतात ना, त्या थोड्याशा खेचल्या गेल्या पाहिजे. चिन वरती करायचं, म्हणजे सिलिंगकडे बघायचं, आणि इथे आता हे मी काउंट केलं नाही, कारण की मी तोंडाची मुवमेंट करत होती. ठीक आहे, तर तुम्हाला मनातल्या मनात काउंटिंग करायची 20, 30, 40, आणि जोपर्यंत तुमचा हा पूर्ण पोर्शन गळून येत नाही ना, थकून येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ही काउंटिंग करत राहायची. नाही काउंटिंग केली तरी चालतं, फक्त करत राहायचं. आता ही जो लाईन आपल्याला पाहिजे आहे चांगली शेपमध्ये, आपल्याला हा चीनचा फॅट पण आपल्याला इथे मस्त दिसला पाहिजे. त्याच्यासाठी या पोझिशनमध्ये यायचं, जबड्याला असं थोडंसं ट्विस्ट करायचं या पोझिशनमध्ये, आणि होल्ड. सेम दुसऱ्या साईडला देखील करायचं आहे. असं नाही बोलत आहे मी की एकदमच आपण ऐश्वर्या राय असं म्हणजे बनायचं आहे. बघा, काही गोष्टी जेनेटिक्स असू शकतात, तर त्या पण कमी होतात. करून बघा, आहे की नाही. जसं देवाने आपल्याला घडवलेलं तसंच आपल्याला राहावंच लागणार आहे. पण आपल्या हातात पण काही गोष्टी आहेत, तर त्या पण आपण करायच्या, जशा की मी तुम्हाला दाखवते. आता ह्या 2 प्रॅक्टिस झालेल्या आहेत. हिचे तुम्ही 20-20चे 2 होड घ्या. तिसरी प्रॅक्टिस, गालाला आतमध्ये दाबायचं. पहिले काय करायचं, गालाला आतमध्ये दाबायचं असं, आणि मग सिलिंगकडे बघायचं श्वास भरत जाऊन, आणि होल्ड करायचा 20चा, 40चा, 60चा. आता याच्याने तुमची गालाची साईज आहे ना, मोठे मोठे तोबरे तोबरे गाल आहेत, ते चांगले शेपमध्ये येतील. आता कोणाकोणाला गालच नसतात, पूर्ण गाल आत गेलेले असतात, त्यांना तोबरे गाल आवडतात. मग त्यांच्यासाठी एक स्टेप आहे, बलून पोज करायची, म्हणजे हवा घ्यायची आपल्याला तोंडामध्ये या पोझिशनमध्ये, आणि होल्ड करायचं बोटाने लॉक करून होटाला, आणि रिलॅक्स करायचं. ही स्टेप 60ची काउंट किंवा 80चा काउंट करायचा. जोपर्यंत आपल्या गालावरती पूर्ण प्रेशर येत नाही ना, आपल्या नसा स्नायू आपले खेचत नाहीत ना चेहऱ्याचे, तोपर्यंत आपण हे काउंटिंग करत राहायचं. आता नाकाची साईज चांगली करायची आहे, तर ह्या 2 बोटांनी थोडं ऑइल घ्या, किंवा मॉइश्चरायझर घ्या, किंवा ॲलोवेरा जेल घेऊ शकता, आणि इथे तुम्ही या नाकाला असं प्रेस करायचं. कुठून, इथे पण प्रेस झालं पाहिजे, इथे पण प्रेस झालं पाहिजे, आणि या शेंड्यावरती आपल्या नाकाच्या ते पण प्रेस झाले पाहिजे वरती. कंटिन्युअसली असं करत राहायचं. आता ज्यांचं खूप नाक उंच आहे, त्यांना असं वाटतं की थोडंसं खाली पाहिजे, तर तुम्ही ही पोझिशन करा अशी, इथल्या इथेच.
कोणाकोणाचा इथे खूप जास्त फॅट असतो, असं इथे खूप लेअर आलेली असते, तर त्यांनी इथे टॅप टॅप करायचं. थोडंसं ऑइल घ्यायचं किंवा मॉइश्चरायझर घ्यायचं आणि असं 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 इथे रोज टॅप 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 करत राहायचं. आणि नंतर मग टॅप टॅप केल्यावरती इथे असं थोडंसं हलक्या हाताने अशी मसाज करायची, अशी प्रेस करायचं, म्हणजे आपल्याला ह्या फॅटला कानाच्या मागे इथे असं असं प्रेस करायचं. इथे लेअर आलेले असतात कोणाकोणाच्या, वयानुसार झुरिया वगैरे पडतातच, असं काही नाही आहे की आपण वयानुसार चेंज नाही होतोच. तर इथे सर्कलने असं करायचं, एक हात वरती गेला एक हात खाली, एक हात वरती गेला एक हात खाली, असं काउंटिंग नाही केलं तरी चालतं. 2 मिनटं 1 मिनटं टाईमनुसार ही एक प्रॅक्टिस करायची. आता हा पोर्शन लटकत चाललाय, तर इथे असं घ्यायचं, दोन्ही बोटाला असं घ्यायचं आणि इथे असं प्रेस करायचं. चीन लोकांचे डोळे कसे असतात सेम तसं आपल्या डोळ्यांना वरती खेचायचं आणि होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे केल्याच्या नंतर जागीच इथे हात बोटं न साईडला घेता इथे सर्कल बनवायचं, असं असं सर्कल बनवायचं. हे 10 काउंट सर्कल केलं, रिव्हर्स 10 काउंट सर्कल केलं. आता ह्या प्रॅक्टिस झाल्या. पूर्ण चेहऱ्यावरती तेज आणायचे आहे की नाही. असा डल झालेला आहे चेहरा किंवा स्किन लूज पडत चाललेली आहे, मग असा पूर्ण एका गालावरती पहिले हवा घ्या, इथे आणि सेम टॅप टॅप करा. आता हाताला पूर्ण बोटाला रफ करायचं, एकदम हीट करायचं आणि असं 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 पूर्ण आपल्या पूर्ण चेहऱ्याला टॅप टॅप करायचं. हे केव्हा आपल्या जे ह्या स्टेप दाखवल्या मी तुम्हाला, त्याच्यानंतर मी जसे जसे तुम्हाला स्टेप दाखवते ना तशाच तुम्ही करायच्या आहेत. आता लास्ट आणि खूप महत्त्वाची प्रॅक्टिस, पूर्ण हाताला हीट करायचं, गरम करायचं, कानाला हात लावायचे, पूर्ण हाताला रफ करायचं, डोळ्यांना हात लावायचे. एकदम गरम गरम फील झालं पाहिजे, जसं आपण गरम पाण्याची वाफ घेतात ना पार्लरमध्ये, तसं आपला नॅचरली आपल्या हाताने आपल्याला वाफ घ्यायची आहे आपल्या हाताने. आता हे करायचं, छान स्माइल करायची अशी. बस हे 20 काउंट 30 काउंट 40 काउंट तुमच्या काउंट म्हणजे टाईमनुसार ह्या प्रॅक्टिस रोज करा बरं का. जर चांगली झोप पाहिजे असेल तर रात्रीच्या करा, आणि जर वेळ नाही रात्री तुमच्याकडे, वेळ तर रात्री असतोच आपल्याकडे, मोबाईल बघितल्यापेक्षा तुम्ही 5-10 मिनिटं ह्या प्रॅक्टिस करा. किती वेळ करायच्या काउंटिंग नाही करायची तुम्हाला, तर तुम्ही कमीत कमी 5 मिनिटं रोज तुम्ही ह्या फेस योगाच्या स्टेप करा, खूप चांगला रिझल्ट येतो. आता मी पहिले तुम्हाला सांगितलं होतं की मी एक तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे. तर माझ्या जून महिन्यापासून फेस योगाच्या बॅचेस चालू होणार आहेत, आणि हे बॅच संध्याकाळी असेल 9:30 वाजता, 9:30 ते 10 वाजता. ठीक आहे, रोज असणार आहे. आणि मी तुम्हाला इथे व्हिडिओ मोठा होतो म्हणून काही स्टेप दाखवलेले आहेत, पण तसं नाही आहे ना. बॅचेसमध्ये म्हणजे अर्धा तास मी तुमच्याकडनं रोज हेच नाही करून घेत ना, वेगवेगळ्या स्टेप घेत असते. त्याच्यामध्ये हेड मसाज असेल, त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला फेस योगा देखील भेटणार. तर इथे फी पण आहे. तुम्ही फक्त व्हॉट्सअपला मला हाय करा. जर आवश्यक जर तुम्हाला रिझल्ट घ्यायचा असेल, एका महिन्यात तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल, तर तुम्ही त्या बॅचेस जॉईन करा. फक्त व्हॉट्सअपला हाय म्हणून पाठवा, मला फेस योगा जॉईन करायचा आहे, फी किती आहे, तर मी तुम्हाला तिथे डिटेल्स पाठवून देईल. ठीक आहे, आवश्यकता असेल तर कॉल करा. कॉल नाही केला तरी चालेल, तुम्ही फक्त व्हॉट्सअपला हाय करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.